गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे। आजपासून मी गणितामधील क्लुप्त्या ज्या विद्यार्थी मित्रांना स्कॉलरशिप NMMS यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतात, त्यापैकी आज आपण कोणत्याही एक अंकी संख्येला 9 ने गुणणे, तसेच 2 अंकी संख्येला 99 ने गुणणे व 3 अंकी संख्येला 999 ने गुणणे, म्हणजे 3 अंकी संख्या असेल तर 999 ने गुणल्यानंतर गुणाकार किती येतो, 2 अंकी संख्या असेल तर त्या संख्येला 99 ने गुणल्यानंतर गुणाकार किती येतो, आणि 1 अंकी संख्या असेल तर 9 ने गुणल्यानंतर गुणाकार किती येतो, हे आपण क्लुप्तीच्या माध्यमातून बघणार आहे। सुरुवातीला तुम्हाला मी एक उदाहरण घेऊन दाखवतो। समजा तुम्हाला परीक्षेला 23 गुणिले 99 हा गुणाकार करायचा आहे। तर आपण कसा करतो, 9 त्रिक 27, इथं हातच्या आला 2, 9 दुनी 18 अधिक हातच्या 2 20। आता आपण या दशक स्थानच्या 9 ने गुणतोय, त्यामुळे एकच स्थानिक 0 घेतला आपण। 9 त्रिक 27, परत हातचा आला 2, 9 गुणिले 2 18 आणि 2 20। यांची जर आपण बेरीज केली तर 7 अधिक 0 7, 0 अधिक 7 7, 2 अधिक 0 2 आणि 2 2। तर उत्तर आलं 2277। पण आता हेच उदाहरण आपण क्लुप्तीच्या माध्यमातून सोडवणार आहे। जसं की 23 गुणिले 99। आता इथं आपण काय करायचं आहे की 23 मधून इथं एक वजा करायचा, याची वजाबाकी करायची। 23 मधून एक गेला, आले 22। हे आलेली वजाबाकी इथं लिहायची 22। जी वजाबाकी आलेली तीच या 99 मधून सुद्धा वजा करायची, म्हणजे 99 वजा 22 असे होतील। 9 मधून 2 गेले 7, 9 मधून 2 गेले 7, आणि ही वजाबाकी त्याच्या समोर लिहायची। म्हणजे आपण ज्या उदाहरणाला इथं आपल्याला 1 मिनिट गेला, अगदी 5 सेकंदामध्ये इथं आपला गुणाकार पूर्ण झालेला आहे। 23 गुणिले 99 बरोबर 2277। आता आपण 3 अंकी संख्या, समजा 492 गुणिले 999 ही संख्या घेतली, तर आता आपण क्लुप्तीच्या माध्यमातून उदाहरण सोडवणार आहे। 492 गुणिले 999, पहिली जी 3 अंकी संख्या आहे त्यातून 1 वजा करायची, म्हणजे 492 वजा 1 491 येतील। ही आलेली वजाबाकी उत्तराचे आपले पहिले 3 अंक असतील 491। यानंतर ही आलेली वजाबाकी 491 हे 999 मधून वजा करायचे। 9 मधून 1 गेले 8, 9 मधून 9 गेले 0, आणि 9 मधून 4 गेले 5। हा आलेले 3 अंक 491च्या पुढे लिहायचे, म्हणजे 492 गुणिले 999 बरोबर 4,91,508।
म्हणजे या गुणाकाराला आपल्याला नक्कीच 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला असता. अगदी 10 सेकंदामध्ये हा गुणाकार आपला पूर्ण झालेला आहे. याच प्रकारचं आपण आणखी एक उदाहरण घेऊया. आता आपण 4 अंकी संख्येला 9999 गुणल्यानंतर गुणाकार किती येतो पाहू आपण. समजा आपण संख्या घेतली 4892 गुणिले 9999. ही क्लुप्ती 4 अंकी संख्येला 9999ने अशा प्रकारच्याच उदाहरणामध्ये उपयुक्त ठरते, ज्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमधले जो गुणाकाराची क्रिया आहे ते अगदी कमी कालावधीत करता येईल. आता याचं आपण उत्तर येणार आहे 4892 वजा आपण 1 करायचं म्हणजे 4891 होईल. ही वजाबाकी इथल्या 4891 ही आलेली वजाबाकी 4891 ही 9999 मधून वजा करा. 9 मधून 1 गेले तर 8 राहतील. 9 मधून 9 गेले 0 राहतील. 9 मधून 8 गेले 1 राहतील. 9 मधून 4 गेले 5 बाकी राहील. म्हणजे आलेले हे जे 4 अंक आहेत 5108 हे पहिल्या 4 अंकात समोर लिहायचे. म्हणजे आपण 4892ला 9999 गुणलं तर आपला जो गुणाकार आहे तो येणार आहे 4,89,15,108. अशी तुम्ही 5 अंकी संख्येला 9,99,999 गुणू शकता. अशा पद्धतीत तुम्ही कितीही गुणाकार अगदी कमी कालावधीत करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.